नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा. विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश. देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामधील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सुरू असलेली पोलीस कारवाई संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. एकीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलकांना सोडून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिलेले असताना महाराष्ट्र सरकारने या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीनं मागे घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेल्या नीट पेपरफुटी विरोधात आंदोलनात हिंसाचाराच्या घटना घडल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर या प्रकरणाचे लोण देशभरासह महाराष्ट्रात देखील पसरलेलं होतं. दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरसह इतरत्र आंदोलन करण्यात आले होते आणि यावेळी पेपरफुटी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्ज विरोधातील निदर्शने करत विरोध करण्यात आला होता. या प्रकारांमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर प्रामुख्याने बेकायदेशीर जमवण्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला होता आणि अशातच आता या प्रकरणातील सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाला आणि गृह विभागाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झालेल्या आहेत त्या केसेस या परत घेतल्या पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतलेली आहे. साधारणपणे केसेस जर आपण बघितल्या तर मोठ्या प्रमाणात फक्त जमावबंदीच्या केसेस त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. पण ज्या काही केसेस आहेत त्या परत घेण्याच्या संदर्भात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.